एका दुर्दैवी अपघातात 13 वर्षीय मुलीचा डोक्यावर टीव्ही पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यावल तालुक्यातील आमोदा गावात रविवारी पहाटे घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. घरातील कपाटावर ठेवलेला दूरदर्शन संच टीव्ही अचानक डोक्यावर कोसळल्याने गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाझमीन मोहम्मद इसहाक पिंजारी वय वर्ष 13 ही मुलगी रविवारी पहाटे सुमारे 5 वाजेच्या सुमारास आपल्या घरात होती. यावेळी घरातील रिकाम्या कपाटावर ठेवलेला टीव्ही अचानक तोल जाऊन तिच्या डोक्यावर पडला. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर कुटुंबियांनी तातडीने नाझमीनला उपचारासाठी भुसावळ येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. अल्पवयीन मुलीच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनीही या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली. या प्रकरणी मुलीचे वडील मोहम्मद इसहाक इस्माईल पिंजारी यांनी यावल पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 194 अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे. प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मेनुद्दीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. घरामध्ये टीव्ही, कपाटे आणि इतर जड वस्तू सुरक्षितपणे बसवण्याची आवश्यकता या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. एका निष्पाप मुलीचा जीव अशा दुर्दैवी अपघातात गेल्याने आमोदा गावासह संपूर्ण यावल तालुक्यात शोक व्यक्त केला जात आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.